राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभांचं नियोजन सध्या सुरू आहे। 2 जानेवारी नंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या राज्यातल्या महापालिकांमध्ये संयुक्त सभा घेण्याचं नियोजन आहे। साधारणपणे 2 जानेवारी पासून 11 दिवसात 6 ते 7 महापालिकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे संयुक्त सभा घेणार अशी माहिती समोर येतेय। सर्व ठिकाणचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 2 जानेवारी नंतर पहिली संयुक्त सभा घेणार आहेत। सूत्रांची माहिती आहे तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे तसंच मीरा भाईंदर या ठिकाणी देखील संयुक्त सभा होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं। देवेंद्र, अजूनही एकीकडे फॉर्म्युलाही समोर आलेला नाहीये, नावं समोर आली नाहीयेत, मात्र सभांचा धडाका असणार हे निश्चित झालंय। नक्कीच प्रज्ञा, दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित संयुक्त सभा घेणार आहेत आणि 5 ते 6 संयुक्त सभा ज्या आहेत त्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या होणार आहेत। त्या प्रामुख्याने ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांच्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत प्रचार करणार आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार या संदर्भातील नियोजन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यानुसार मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली त्यासोबत मीरा भाईंदर या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा होणार आहेत। कारण जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून मागणी होते की दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा झाल्या पाहिजेत। कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते असतील यांच्यासाठी हे ऊर्जा देणार आणि ताकद देणार आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र सभा व्हाव्या आणि प्रचार व्हावा अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्यानुसारच ह्या सभांचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। 2 जानेवारीपासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांचा धडाका सुरू होणार अशा पद्धतीची माहिती आहे। नक्कीच देवेंद्र, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, कारण पुढील आणखीन एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातले अपडेट तुमच्याकडे